सो आज आपण सायन्स टूचं टॉपिक फर्स्ट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण इव्होल्यूशन हा पार्ट बघतो. 3 लेक्चर लागतील या टॉपिकला. आणि एक लक्षात घ्या, आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त पहिलं पेज शिकवणार आहे. पहिलंच पेज ह्याच्यामधलं टेक्निकल पेज आहे. टेक्निकल पेज म्हणजे बऱ्यापैकी टर्म्स आलेले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मग प्रोटीन कसं बनतं, थोडंसं 9चा कॉन्सेप्ट आहे. नंतर तो पुढे धडा आहे तो थेरॉटिकल आहे, म्हणजे काय अर्धा धडा तुम्ही नुसतं वाचून पण समजून घेऊ शकता. बरोबर, म्हणजे पहिला पेज महत्त्वाचं आहे. बऱ्यापैकी टर्म आलेले आहेत, बऱ्यापैकी कॉन्सेप्ट आलेले. सो आता आपण काय करूया, पहिलं पेज बघूया. सायन्स टूचा टॉपिक नंबर फर्स्ट. ओके, सायन्स टूचा टॉपिक नंबर फर्स्ट. 3 लेक्चर लागतील हा टॉपिक संपवायला आपल्याला. पण ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा पहिला पेजमध्ये बऱ्यापैकी टर्म्स आहेत, जे जरा नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पहिलं पेज झाल्यानंतर त्या कॉन्सेप्टचा पुढे कुठेही उल्लेख नाही, या कुठेही त्याचं काय म्हणतात त्या कॉन्सेप्टचा लिंक नाही आहे. नंतर पेज नंबर 1 झाल्यानंतर, एक म्हणजे काय, एक फर्स्ट पेज पार्ट झाल्यानंतर त्याचा कुठेही पुढे रिलेव्हन्स नाही, पण त्या पेजवरनं क्वेश्चन विचारला जातो. आणि पहिलंच एक की हे पहिलं जे पेज आहे सायन्स टूचं पहिलं पेज पाठपोट, हे कोणी टेक्स्टबुकमधून वाचायचं नाही. कारण की टेक्स्टबुकमधून वाचलं तर एवढं शॉर्टली त्यांनी दिलेलं आहे की कळतसुद्धा नाही की काय दिलेलं आहे. जर तुम्ही टार्गेट यूज करत असाल किंवा नवनीतचं डायजेस्ट यूज करत, तर सुरुवातीला त्यांनी समरी दिलेली, बरोबर, डायजेस्टमध्ये शक्यतो नवनीतच्या समरीमध्ये पूर्ण धड्याची समरी, त्याच्यातून हा जो पेज आहे हा कवर करण्यात जातो. तसं मी शिकवणार, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. पण बेटर आहे की तुम्ही ही जी रीडिंग आहे पहिल्या पेजची, ती डायरेक्ट टेक्स्टबुकमधून करू नका. ठीक आहे. सो आपण पहिलं पेज बघूया. आजचं लेक्चर मे बी शॉर्ट होईल काय, पण एकच पेज शिकवणार का, तेवढं इम्पॉर्टंट आहे. आणि टर्म्स आहेत, बरोबर, एक्सप्लेन करायला ह्याच्यातच अर्धा तास जाणार आहे. ठीक आहे. सो आपण पहिला टॉपिक स्टार्ट करूया. पेज नंबर 1, बरोबर. पेज नंबर 1मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंज. व्हॉट इज हेरिडिटी, बरोबर. हेरिडिटी म्हणजे काय, फर्स्ट इट्स अ बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफॉर्म फ्रॉम द वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. बरोबर, काही असे बायोलॉजिकल जैविक लक्षणं असतात की ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, बरोबर. आणि तुम्हाला आपण लास्ट इयर स्टडी केलं होतं की ह्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, DNA, बरोबर. मग दीज आर द बायोलॉजिकल चेंजेस विच इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. इट इज नोन ॲज द हेरिडिटी, ज्याला आपण मराठीमध्ये कॉमन वर्ड आहे अनुवांशिक किंवा अनुवांशिकता. कळलं. सो आता ही अनुवांशिकता पहिल्या पेजवर तुम्हाला जो आहे, पहिलं तुम्हाला व्हॉट इज हेरिडिटी हे माहीत पाहिजे. सो हेरिडिटी मीन्स व्हॉट. सो हेरिडिटी व्हॉट, इट्स अ बायोलॉजिकल चेंजेस or the biological traits which is transfer from the one generation to the another generation. It is called the hereditary. बरोबर, अशी जैविक लक्षणं की जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतं, ट्रान्सफर होतात. सो इट इज कॉल्ड हेरिडिटी. आता पहिल्या पेजवर तर तुम्ही बघितलं तर हेरिडिटरी अँड इव्होल्युशन असं म्हणजे हेरिडिटी म्हणजे काय, आणि नंतर इव्होल्युशनला ते कसं कारणीभूत ठरतं. इव्होल्युशन म्हणजे काय, आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगू शकतो. इव्होल्युशन म्हणजे मराठीत त्याला प्रॉपर वर्ड आहे उत्क्रांती. काय, उत्क्रांती. पण ॲक्च्युअल इव्होल्युशन म्हणजे काय, की उत्क्रांती झाली. तुम्ही एक वर्ड ऐकला असेल, क्रांती आणि उत्क्रांती. क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये फरक काय, रिव्होल्युशन आणि इव्होल्युशन. रिव्होल्युशन हॅपन सडनली, लगेच होतं, बरोबर. रिव्होल्युशन म्हणजे काय, एका झटक्यात होतं, क्रांती झाली, बरोबर. पण इव्होल्युशन ऑकर ग्रॅज्युअली अँड स्टेप बाय स्टेप. उत्क्रांती किंवा इव्होल्युशन जे होतं ते हळूवारपणे आणि स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने होतं. इट इज नोन ॲज द इव्होल्युशन. मानवाची जी उत्क्रांती झाली, दॅट इज नोन ॲज द इव्होल्युशन. इट्स हॅपन ग्रॅज्युअली आणि स्टेप बाय स्टेप. म्हणजे असं झालं नाही की माकड होता, तो माकडाचा डायरेक्ट माणूस झाला आणि तो सरळ चालायला लागला, बरोबर. प्रत्येक गोष्ट होण्यासाठी त्याने हजारो लाखो वर्षाचा काळ घेतला. सो इव्होल्युशन. कळलं. मग या धड्यामध्ये आपण हे 2 टॉपिक बघणार आहे, हेरिडेटरी अँड इव्होल्युशन, अनुवांशिकता आणि इव्होल्युशन, दॅट इज उत्क्रांती. आता इकडे लक्ष द्या, पहिलं पेज मी आज शिकवणार फक्त पहिलं. तर पहिल्या पेजवर हेरिडेटरी म्हणजे कळलं. हेरिडेटरीची डेफिनेशन, इट्स अ बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर वन जनरेशन टू अनदर जनरेशन नोन ॲज द हेरिडेटरी. ही डेफिनेशन पहिल्या पेज. त्यानंतर हेरिडेटरी अँड हेरिडेटरी चेंजेस नावाचा एक पहिला टॉपिक आला.
तर त्याच्यामध्ये सायंटिस्टचा उल्लेख आहे आणि त्या सायंटिस्टने कोणत्या वर्षी काय केलं हे उल्लेख दिले आहे. जर तुम्ही टार्गेटमध्ये किंवा गाईडमध्ये बघितलं तर हे एका कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये मॅच द फॉलोइंगच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. म्हणजे कुठल्या सायंटिस्टने काय केलं हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी लक्षात ठेवायचं आहे. तरी मी वाचतो एक एक आणि मग आपण पुढचा टॉपिक. मग त्याच्यामध्ये हेरिडिटी आणि हेरिडेटरी चेंजेसमध्ये you know that the heredity is the transfer of biological character from one generation to another generation via genes. हे ते डेफिनेशनच दिले. त्यांनी काय सांगितले, हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाया जीन्स आपण लास्ट इयर शिकलो होतो. थोडंसं पुढचं शिकवत असताना जेव्हा रिलायन्स आहे ना तेव्हा मी हे परत एक्सप्लेन करणार आहे. सो ही पहिली डेफिनेशन म्हणजे तुमचा पहिल्या पेजवरचा पहिला क्वेश्चन काय, डिफाईन द हेरिडिटी. कळलं. पुढे बघा, John Gregor Mendel, a pioneer of modern genetics, around this period, he took the long time to him understand the conclusion to his research about the hereditary. आता तुम्हाला बघा पहिला आला ग्रेगर मेंडल. आता आपण बघा मेंडलचे एक्सपेरिमेंट लास्ट इयर 9वीला बघितले. म्हणजे त्याने कशावर एक्सपेरिमेंट केलेले, पायसम सटाईवर म्हणजे वटाण्यांच्या ह्याच्यावर, बरोबर. तर अनुवांशिकतासाठी जे एक्सपेरिमेंट केले होते ते कोणी केलेले, ग्रेगर मेंडल. म्हणजे हे मॅच द फॉलोइंगसाठी येऊ शकते. नंतर 1901 अ सडन चेंज वॉज अंडरस्टूड ड्यू टू दी म्युटेशनल थेअरी ऑफ ह्यूज डी व्हॅरीज. आता दुसरा सायंटिस्ट आहे हग डी व्हराईज, बरोबर, ऑर द ह्यूज द ड्राईज. ह्याने काय केलं, म्युटेशन माहिती करून केलं. म्युटेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, स्पायडरमॅन की जातो लॅबमध्ये, त्याला स्पायडर चावतो, त्याच्या DNA मध्ये काहीतरी बदल होतो आणि तो स्पायडरचे कॅरेक्टर दाखवायला लागतो. सो म्युटेशन. सो मग तुम्ही एवढंच लक्षात घ्या की डी राईजने ह्यूज द डिराईजने म्युटेशनल थेअरीविषयी निबंध मांडले. मीन वाईल 1902 1902 साली वॉल्टर अँड सुटन ऑब्झर्व द पेअर क्रोमोझोम इन द सेल ऑफ द ग्रासहॉपर. मग वॉल्टर अँड सुटनने की क्रोमोझोम हे जोड्यांमध्ये असतात. आपण बघितलेलं नाहीतला किती जोड्या असतात टोटल क्रोमोझोमच्या, 23, सिंगल 46. मग अशा क्रोमोझोमच्या जोड्या असतात. हे कोणी, वॉल्टर अँड सुटनने 1902ला ग्रासहॉपर, ज्याला आपण गवत्यातले किडे म्हणतो, त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं. रिसर्च स्टार्टेड अ डायरेक्टिंग फाइंडिंग नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल when the proof that genes are carried via chromosome. Through 1944, a scientist Oswald Harvey, Maclean McCarthy, Colin May proved that the except virus, all living organisms have DNA genetic material. मग त्यांनी सांगितले 1944 ॲव्हरी, मॅकर्थी आणि मॅकलीड हे 3 सायंटिस्टने सांगितलं की कुठल्याही सजीवामध्ये जेनेटिक मटेरियल जे असतं ते DNA असतं. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, असं मटेरियल की जे कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं, त्याला जेनेटिक मटेरियल म्हणतात. आणि प्रत्येक सजीवामध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल. फक्त कोणामध्ये जेनेटिक मटेरियल DNA नसतं तर एकच गोष्ट आहे, त्याला म्हणतात व्हायरस. व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल हे RNA असतं. कळतं. हे लक्षात ठेवा की DNA काय, जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल काय, इट इज अ ट्रान्सफरिंग कॅरेक्टर वन जनरेशन टू अनदर, ह्याला जेनेटिक मटेरियल म्हणतात. आणि सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल. फक्त एकच गोष्ट, व्हायरसमध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल नाही आहे, त्याच्यामध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल असतं. कळतं. सो हे लक्षात ठेवा एक्सेप्ट म्हणून. सो नंतर पुढच्या पॅरेग्राफमध्ये इन 1961 फ्रेंच जेनेटिक्स फ्रांकस जेकब मेनार्ड प्रपोज द मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ हेल्प ऑफ DNA बॅक्टेरिया सेल. मग प्रोटीन सिंथेसिस, कुठल्याही सजीवामध्ये जे प्रोटीन सिंथेसिस होतो, प्रोटीन बनतात. तुम्हाला मी सांगितलेलं की DNA असतो, जीन असतो, जीन काय करतो, प्रोटीन तयार करतो. प्रोटीन म्हणजे काय, ट्रेट म्हणजे काय, लक्षणं. तर हे प्रोटीन बनतात, ह्याचा शोध कोणी लावला, 97 फ्रेंच जेनेटिक्स फ्रँकस जेकब अँड मेनार्ड, बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं हा होता पहिला पॅरेग्राफ. मग ह्याच्यामध्ये देअर बाय टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA एमर्ज हॅव द वास्ट फील्ड ऑफ जेनेटिक एनर्जी. आता रिकॉम्बिनंट DNA म्हणजे काय हे आपल्याला पुढे खूप डिटेलमध्ये शिकायचं आहे. आत्ता मी एवढंच सांगतो की हा जो पॅरेग्राफ आहे ह्याच्यामध्ये कुठल्या सायंटिस्टने काय शोध लावला किंवा काय ह्याच्यावर भर दिला, ह्याचा डायरेक्ट रेडीमेड चार्ट नवनीतच्या पहिल्या पेजवर दिलेला आहे. त्याच्यामध्ये समरी आहे एक. त्याच्यामुळं ह्याच्यातून असं वाचण्यापेक्षा त्या समरीमध्ये जर डायरेक्ट वाचताल तुम्ही तर तुमचं चांगलं हे होईल, ग्रास होईल, बरोबर. सर मग काय गाईड विकत घ्यायचं का, काय नाही, ज्यांच्याकडे गाईड आहे त्याच्याकडून एक फोटो काढून घ्यायचा मोबाईलमध्ये आणि नाहीतर एकदा एक शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं, बरोबर. म्हणजे
हे वाचण्यापेक्षा डायरेक्ट ते वाचलं तर तुम्हाला डायरेक्ट समरी लक्षात येईल की हां ह्या सायंटिस्टने या साली हे केलं. मॅच द फॉलोइंगसाठी कधीतरी विचारतात किंवा एखादं फिलिंग द ब्लँकसाठी विचारतात, बरोबर. सो हे होता पहिला पॅराग्राफ जो जस्ट इंट्रोडक्शन होतं की आत्ता जे आपण बघणार आहे त्याचं कसं स्टेप बाय शोध लागत गेलं. आता आपण बघणार आहे मेन प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे हे प्रोटीन जे बॉडीमध्ये बनतात ती कशी बनतात, कळलं. सो थोडंसं पास्ट रिव्हिजन, थोडंसं आत्ताचं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागल्या, कळलं. सो आपण आता बघूया त्याचं हेडलाईन दिले ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, बरोबर. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, बरोबर. आता मी तुम्हाला थोडंसं काय करतो प्रिसाईज मॅनरमध्ये बोर्डवर समजवतो आणि नंतर मग आपण टेक्स्टबुकमध्ये पॅरेग्राफ वाईज जाऊ. जर असं शॉर्टमध्ये दिलं टेक्स्टबुकमध्ये, मी थोडंसं नीट एक्सप्लेन करायचं आहे, त्याच्यावर नीट कॉन्सन्ट्रेट करा. बघा आपण एक थोडंसं प्रिव्हियस बघूया, म्हणजे लास्ट इयरचं तुमचं थोडं रिवाईज होईल की तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी इज द सेल, ओके, बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे. सेलमध्ये काय असतो, न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसमध्ये काय असतो, DNA, बरोबर. आणि ह्याला म्हणतात सायटोप्लाझम. न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये असतो DNA, बरोबर. आता हा DNA म्हणजे जेनेटिक मटेरियल जो काय करतो, हेरिडेटरी कॅरेक्टर एका जनरेशनमधून सेकंड जनरेशन पास होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. आता तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये DNA जो असतो तो कसा असतो, पहिलं हे बघूया की ह्याच्यामध्ये असतात छोटे छोटे न्यूक्लियस. सेलच्या न्यूक्लियसमध्ये छोटे, त्याला न्यूक्लिओलस म्हणतात. आणि हे छोटे छोटे न्यूक्लियस एकमेकाला एका फायबरने, फायबर म्हणजे धाग्याने अटॅच असतात, त्याला म्हणतात क्रोमॅटिन फायबर. त्याला काय म्हणतात, क्रोमॅटिन फायबर. हे जे क्रोमॅटिन फायबर असतात ते जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा ते एकमेकाला काय होतात, गुंडाळले जातात आणि काय तयार होतात, क्रोमोझोम. आपण लास्ट इयर बघितलेलं की क्रोमोझोम. आता हे क्रोमोझोम एकमेकाला गुंडाळलेलं असतं, ह्याचा हळूच आपण धागा उलगडला तर काय असतो, DNA, बरोबर. DNAवर काय असतात, नायट्रोजन बेस, दॅट इज ATC, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, बरोबर, युरासिल, ग्वानाइन, हे माहिती आहे तुम्हाला. हे असतात नायट्रोजन बेस. ह्या DNAचा एक छोटासा तुकडा म्हणजे काय असतो, जीन. काय असतो, जीन. आणि एक जीन काय तयार करतो, एक प्रोटीन. आणि प्रोटीन म्हणजे काय, ट्रेट म्हणजे काय, लक्षणं, कळलं. हे 9वीच आहे बेसिक, ठीक आहे. आता आपण नेमकं बघूया की प्रोटीन सिंथेसिस होते कशी. त्याच्यासाठी ज्या स्टेप दिल्या, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, बरोबर, ट्रान्सलोकेशन. ओके. सो आता आपण पहिलं स्टार्ट करूया की प्रोटीन सिंथेसिसची पहिली प्रोसेसमध्ये जो बेसिक फॅक्टर लागणार आहे तो म्हणजे DNA आणि RNA. आता तुम्ही लास्ट इयर शिकला होता RNA किती प्रकारचे असतात, 3 प्रकारचे असतात. पहिला RNA कुठला, mRNA. दुसरा कुठला, rRNA. तिसरा कुठला, tRNA. म्हणजे RNAचे किती प्रकार आहेत, 3, mRT. बघा RNA किती प्रकारचे आहेत, mRT. M म्हणजे मेसेंजर RNA, T म्हणजे ट्रान्सफर RNA, R म्हणजे रायबोझोमल RNA, बरोबर. तर एक लक्षात घ्या, प्रोटीन जे तयार होतं ते रायबोझोममध्ये तयार होतं. कुठल्याही सेलमध्ये तुम्हाला ते सेल ऑर्गन असतात, मायटोकॉन्ड्रिया असतं, लायझोझोम असतं, सगळं असतं. मग त्याच्यामध्ये रायबोझोम जे असतं त्याच्यामध्ये प्रोटीन तयार होतं, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, RNAचे 3 प्रकार वेगळे.
आता ॲक्च्युअल पहिली प्रोसेस काय असतं की ॲक्च्युली हे प्रोटीन बनतं कसं. तर एक लक्षात घ्या, एक छोटीशी पिक्टोग्राफिक ॲरो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ती पूर्ण प्रोसेस समजवायची. म्हणजे एक मी तुम्हाला एक ॲरो काढून दाखवतो, तोच आपल्याला पूर्ण समजून घ्यायचा आहे. बरोबर, की डी एन एपासून पहिलं आर एन ए तयार होतं, आर एन एपासून प्रोटीन तयार होतं. बरोबर, हे डी एन एपासून आर एन ए तयार होण्याची प्रोसेस म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन, आणि आर एन एपासून प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस म्हणजे ट्रान्सलेशन, आणि एक तिसरी प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन, ती याच्यात नाही. बरोबर, ही जी पूर्ण प्रोसेस आहे ह्याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे कोर, म्हणजे मेन जी प्रोटीन बनण्याची जी प्रोसेस आहे त्याचा हा कोर आहे. म्हणजे प्रोटीन असंच या स्टेपने बनतं, इट्स अ सेंट्रल डोग्मा. बरोबर, म्हणजे काय, हा सेंट्रल डोग्मा आहे, म्हणजे ह्या अशा प्रकारे प्रोटीन तयार होतं. आता आपल्याला वन बाय वन नेमकं काय होतं ते बघायचं ह्या टॉपिकमध्ये. सो आर एन एचे 3 प्रकार: मेसेंजर आर एन ए, ट्रान्सफर आर एन ए, रायबोझोमल आर एन ए, नंतर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, आणि नंतर येतं ट्रान्सलोकेशन. आता ह्याच्यासाठी पहिलं तुम्हाला लास्ट इयरचं तुम्हाला आठवलं पाहिजे डी एन ए. बरोबर, तुम्हाला माहिती आहे डी एन ए कसं असतं, डबल हेलिक्स मॉडेल असतं. बरोबर, आता समजा आता आपण मध्ये बघणार आहे की प्रोटीन तयार कसं होतं. बरोबर, पहिलं आता एक लक्षात घ्या, प्रोटीन कसं बनण्यासाठी पहिलं डी एन एवरचे तुम्हाला कोड्स आपण पहिले बघितलेले ते तुम्हाला माहीत पाहिजे. आता काय होतं ते बघा, सेल असतो, सेलमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये डी एन ए असतो. बरोबर, काय असतो, डी एन ए असतो. डी एन एवर काय असतं तुम्हाला माहिती आहे, नायट्रोजन बेस ATCG. बरोबर, ATCG अशी कोडान असतात. बरोबर, ह्याला काय म्हणतात, कोड म्हणतात, किंवा ह्याला म्हणतात कोडॉन. मग ATCG हे जे कोड जे असतात ते काय होतात, ह्याच्यामध्ये प्रोटीन बनण्याची पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. तर पहिलं काय होतं, आता इथून आर एन एचा रोल कसा येतो, की हे डी एन एचे स्ट्रँड तुटतात. बरोबर, आणि ह्याच्याकडे कोण जातो, mRNA येतो. एम म्हणजे मेसेंजर, मेसेज घेणारा. तर तो काय करतो, आपण बघा एखाद्या गोष्टीचा छापा घेतो. बरोबर, समजा एक कॉईन आहे, कॉईनवर मी काय केलं, पीठ असं दाबलं तर त्याचा छापा उठतो. तर समजा हा जो डी एन ए आहे, बरोबर, ATCG, हा mRNA ह्याच्याकडून हे कोड घेतो ATCGचे, म्हणजे ह्याच्यावर काय करतो, एक छापा तयार करतो किंवा एक बेस तयार करतो, आणि हा कुठलं प्रोटीन बनवायचं आहे हा जो मेसेज आहे तो घेऊन जातो. आता हा मेसेज घेऊन हा गेला सायटोप्लाझम, सायटोप्लाझममध्ये मग हा जो मेसेज घेऊन गेला ह्यालाच म्हणतात आपण ट्रान्सक्रिप्शन. बरोबर, ट्रान्स्क्रिप्शन घाबरू का, हे वरच्यावर शिकतोय, नंतर आपण ते पेज वाईज किंवा पेजच्या पॅरेग्राफ वाईज शिकणार आहे. मग काय केलं, mRNA मेसेज घेतला की कुठलं प्रोटीन बनवायचं आहे. मग mRNA गेला रायबोझोमकडे. कुठे गेला, रायबोझोमकडे. रायबोझोमने काय केलं, जागा दिली ह्या mRNAला. ह्या रायबोझोमने काय केली, जागा दिली. बरोबर, त्यालाच म्हणतो आपण RNA. RNA काय करतो, ह्या mRNAला काय देतो, जागा देतो प्रोटीन बनवण्यासाठी रायबोझोममध्ये. आता हा मेसेज घेऊन आला आहे कोणाकडून, mRNA. समजा हा मेसेज असायचा ATCG. बरोबर, हा मेसेज आहे, हा मेसेज काय केला, वाचला. बरोबर, हा वाचला गेला. RNA काय केलं, त्याला जागा दिली, कोणाला, mRNAला प्रोटीन बनवण्यासाठी. मग टी RNA बघतो हा मेसेज,
आणि tRNA काय करतो की ह्याला पूरक म्हणजे ह्याला चिटकणाऱ्या जोड्या कुठल्या आहेत, बरोबर, ह्या जोड्या आणण्यासाठी इकडून tRNA जातो आणि त्या जोड्या घेऊन येतो. त्या जोड्याला म्हणतात अँटीकोडॉन. जोड्यांना काय म्हणतात, अँटीकोडॉन. मग ए आहे तर एला कोण चिटकू शकतं, टीला कोण चिटकू शकतं, ए, आणि सीला कोण चिटकू शकतं, जी. मग तो असा एक त्रिशूळ कसा असतो तसा एक घेऊन येणार, टी ए जी, बरोबर, असा एक अँटीकोडॉन, आणि तो इथे जाऊन चिटकणार, बरोबर. आणि चिटकल्यानंतर काय होणार, ही जोडी पूर्ण होणार, म्हणजे हा DNA असा पूर्ण होणार, आणि त्यामुळे त्याला कळणार की नेमका कुठला प्रोटीन बनवायचा, म्हणजे असा हा DNA पूर्ण झाला. मग ह्याच प्रोसेसला त्यांनी नाव दिलं आहे ट्रान्स्क्रिप्शन. कुठला नेमका प्रोटीन बनवायचा आहे हे तुम्हाला लक्षात येतं. मग हा काय, ट्रान्स्क्रिप्शन. मग नंतर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, एकदा हे असं बनलं तर तुम्हाला माहिती आहे आपण एक रॅपर असतं की ज्याच्यामध्ये सामान टाकल्यानंतर त्याला आपण झिप लॉक करतो, असं जोडतो, बरोबर. तसं रायबोझोम एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे असा काय करणार, फिरत जाणार आणि प्रत्येक बॉन्डला शुअर करणार की ते बरोबर चिटकले नाही, म्हणजे एका पॉईंटकडून दुसऱ्या, म्हणजे तो काय करणार, इथून असा फिरत इथपर्यंत जाणार. मग ह्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. त्याला काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. हे वरच्यावर सांगितलं मी तुला. आपण हे पेजमध्ये पॅरेग्राफ वाईज बघणार आहे. सो एवढं कळतं. सो हे आहे तुमचं ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलोकेशन. वरच्यावर होतं. आपण पॅरेग्राफ वाईज जाऊ आणि पॅरेग्राफ वाईज आपण लक्ष देऊ की नेमकं काय काय. ठीक आहे, एक मिनटं वाचा आता हे थोडंसं तुम्ही पहिलं पेज वाचा. ठीक आहे. सो हे होतं रफ. आता आपण पेज वाईज किंवा पॅरेग्राफ वाईज बघूया पुस्तकातल्या. बघा, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर बघा, with help of RNA, gene present in the form of DNA participate in the functioning of the cell. They are called the central or control of the structure and functioning of the body. Information about the protein synthesis stored in a DNA. Synthesis of the appropriate protein as per the requirement necessary for the body. These protein are synthesized by DNA through the RNA. This known as the central dogma. mRNA म्हणजे त्यांनी सेंट्रल डोग्मा म्हणजे परत तेच सांगितलं की काय होतं की DNA RNAच्या मदतीने काय तयार करतो, प्रोटीन तयार करतो. ह्यालाच काय नाव दिलं त्यांनी, सेंट्रल डोग्मा. काय नाव दिलं, सेंट्रल डोग्मा. ठीक आहे. सो हे लक्ष द्या. आता मी बसतो आणि वाचतो, म्हणजे आणि जसं येईल तसं एक्सप्लेन करू आपण. ठीक आहे. mRNA is produced as per the sequence in the nucleotides of the DNA. Only of the two strands of DNA used in this process, the sequence of nucleotide in mRNA being produced always complementary to the DNA around a strand used for the synthesis. Besides, there is a uracil in the RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is known as the transcription. आता बघा, ह्यांनी थोडंसं शॉर्टकटमध्ये दिलं आहे की त्यांनी काय सांगितलं की DNA काय केलं जातं, DNA पासून प्रोटीन बनतं आणि त्यासाठी कोणाची मदत घेतली जाते, RNAची. मग RNAमध्ये जो पहिला येतो तो म्हणजे कोण, mRNA काय करतो, mRNA छापा घेतो. छापा म्हणजे काय की त्यांनी काय केलं, आता DNAच्या वर काय असतात, न्यूक्लियोटाईड. तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ अ DNA इज द न्यूक्लियोटाईड जोडून काय बनलेला असतो, DNA. तर तुम्हाला माहिती आहे DNAवर काय असतात, नायट्रोजन बेस असतात. नायट्रोजन बेस म्हणजे काय, ATCG, बरोबर. ह्याचा हा छापा घेतो वरून. म्हणजे समजा मी एक कॉईन घेतला आहे, कॉईनवर तुम्ही पिठाचा गोळा टाकला, त्याचा छापा येतो. हा छापा जो असतो एक्झॅक्ट उलटा असतो, बरोबर, समजतं.
म्हणजे तुम्ही जर छापा घेतला तर बरोबर तो उलटा येतो का, जेव्हा तुम्ही त्याच्यावर दुसरा कुठली गोष्ट टाकणार तेव्हा ते बरोबर त्या कॉईनसारखा आला पाहिजे. तर पहिली प्रोसेस काय की mRNA DNA कडून इन्फॉर्मेशन घेतो की कुठलं प्रोटीन बनवायचं, त्याचा छापा घेतो. हे उदाहरण बघा, आता हा DNA होता, तर ह्या DNAवर समजा ATCG हे न्यूक्लियोटाईड आहे, त्याने काय घेतला, छापा घेतला. कोणी, mRNA, ह्याच्यावरचा छापा घेतला. म्हणजे एचा बरोबर छापा घेतला, म्हणजे काय घेतला, टी घेतला, टीच्या वर ए, सीच्या वर जी, असा छापा घेतला. mRNA समजा तुम्हाला माहिती आहे हा कोण आहे, mRNA, आणि छापा कसा घेतला, TAG, TAG असा छापा घेतला. एचा उलटा बरोबर कोण, टी, टीच्या उलटा ए, सीच्या उलटा जी, असा छापा घेतला. आणि तुम्हाला माहिती आहे RNA हे सिंगल स्टँडर्ड असतात, जे एका स्टँडचे बनलेले असतात. DNA हा डबल स्टँडर्ड असतात. कळलं, ह्याचा छापा घेतला कोणी, mRNA, हे कळलं. मग ही इन्फॉर्मेशन, बरोबर, हीच इन्फॉर्मेशन म्हणजे काय, कोडॉन, प्रोटीन बनवायचे कोड, बरोबर. मग हीच इन्फॉर्मेशन म्हणजे काय, कोडॉन, हे कळतंय. आणि ही जी प्रोसेस झाली की mRNAने DNA कडून मेसेज घेतला की कुठलं प्रोटीन बनवायचं, त्याचे कोड घेतले, ते कोडॉन, ह्यालाच नाव दिलं आहे ट्रान्स्क्रिप्शन. ह्यालाच काय दिलं आहे नाव, ट्रान्स्क्रिप्शन. कळलं. सो हे आहे तुमचं पहिलं पेज. आता नेक्स्ट पेज पुढे जा. त्यातला बघा पहिला पॅराग्राफ काय बोलतोय, mRNA फॉर्म इन अ न्यूक्लियस कम टू द साइटोप्लाझम. इट ब्रिंग द कोडेड मेसेज फ्रॉम द DNA. The message contain the code for the amino acid. The code for each amino acid consists of 3 nucleotide. It is called the triplet codon. बरोबर. आता काय झालं, ही प्रोसेस कुठं झाली, आता बघा पहिली प्रोसेस कुठली, ट्रान्स्क्रिप्शन, कुठं झाली, न्यूक्लियसमध्ये. आता प्रोटीन सिंथेसिस जे होणार आहे ते कुठे येणार आहे, सायटोप्लाझममध्ये. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्याच्यामधली जी पहिली प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शन, ती कुठे झाली, न्यूक्लियसमध्ये. आता हा कुठं आला, सायटोप्लाझममध्ये. म्हणजे आता कुठं आला, सायटोप्लाझम. आता ही इन्फॉर्मेशन जी आहे कुठलं प्रोटीन बनवायचं आहे, बरोबर, आणि त्याने अमायनो ॲसिड का उल्लेख केला आहे, एक लक्षात घ्या, कुठलंही प्रोटीन जे असतं, जसं आपण बोलतो सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ बॉडी, तसं कुठलंही प्रोटीनचं स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट असतं अमायनो ॲसिड. म्हणजे कुठलंही प्रोटीन जे बनतं ते कशापासून बनतं, अमायनो ॲसिडपासून बनतं. मग मला कुठले अमायनो ॲसिड तयार करायचे ह्या प्रोटीनसाठी, त्याची इन्फॉर्मेशन ह्या ट्रिपलेट कोडॉन, तीनचा एक भाग म्हणून ह्याला ट्रिपलेट कोडॉन म्हटलं. बरोबर, तुम्हाला सांगितलं कोडॉन म्हणजे काय, इन्फॉर्मेशन असते कुठलं प्रोटीन बनवायचं, बरोबर, 3च्या ग्रुपमध्ये असतं म्हणून ह्याला म्हणतात कोडॉन, आणि 3 असल्यामुळे ट्रिपलेट कोडॉन, हे कळतं आहे. सो आता एवढंच आहे की आता इन्फॉर्मेशन हा mRNA बाहेर आला. आता काय होतं पुढे बघा. So, Dr. Harvind Khurana, a scientist of Indian origin, had made the important contribution discovery of triple codon for 20 amino acid. For this work, he has the awarded Nobel Prize in 1963 along with the 2 other scientists. आता एक लक्षात घ्या की ह्युमन बॉडीमध्ये टोटल काहीतरी हे असतात 21 अमायनो ॲसिड असतात. त्यामधले हे 20 जे असतात ते बॉडी स्वतः बनवते, 20 इसेन्शियल अमायनो ॲसिड. आणि प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी किंवा प्रत्येक प्रोटीनसाठी एक अमायनो ॲसिड लागतो, बरोबर. हे प्रत्येक अमायनो ॲसिडचे जे कोड आहेत जे शोधून काढले डॉक्टर हरविंद खुराणा यांनी, आणि त्यासाठी त्यांना 1968मध्ये नोबेल प्राईज देण्यात आलं, बरोबर. प्रत्येक अमायनोसाठी कोड आहे, बरोबर, की हे अमायनो ॲसिड बनायचं आहे किंवा हे प्रोटीन बनायचं तर हा कोड लागणार. सो हे जे कोड आहेत सगळेच्या सगळे कोड शोधून डॉक्टर हरविंद खुरानाने इतर 2 साथीदारांसोबत शोधून काढले, म्हणून त्यासाठी त्यांना 1968चा नोबेल प्राईज देण्यात आला. ठीक आहे. सो आता हे सर आता ठीक आहे, आता इथे आला, आता प्रोटीन बनण्याची प्रोसेस काय. आता काय होणार की आता प्रोटीन कुठली बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला काय लागते, जागा लागते. आता हा mRNA मटेरियल घेऊन आला, तर आता ह्याला जागा लागणार कुठंतरी प्रोटीन बनवण्यासाठी. मग ही जागा जो देण्याचं काम करणार तो म्हणजे rRNA, दॅट इज नोन ॲज अ रायबोझोमल RNA. ही विल
गिव द साईट फॉर द प्रोडक्शन ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, किंवा प्रोटीन बनवण्यासाठी तो साईट द्यायचं काम करणार. कळतंय? चला आपण पुढचा पॅराग्राफ वाचू. इच mRNA मेड अप ऑफ 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक mRNA हा ट्रिपलेट कोडॉनने भरपूर बनलेला असतो. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमायनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA फॉर द पर्पज. tRNA is the anticodon having the complementary sequence to the codon on mRNA, that is the translation. आता काय होतं की समजा आता हे RNA ह्याला साईड, आता काय झालं, हा इथे T आहे, AIG, बरोबर. आता कुठलं अमायनो ॲसिड बनवण्यासाठी, बरोबर, जे मटेरियल लागणार आहे प्रोटीन बनवण्यासाठी, ते मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करणार? tRNA. कुठलीही बिल्डिंगला तुम्हाला जागा भेटली, बरोबर, जागा भेटल्यानंतर तुम्हाला बिल्डिंग बांधायला पण सुरुवात केली, मग ते मटेरियल जे लागणार आहे, बरोबर, बनवण्यासाठी तो tRNA आणणार. tRNA काय करणार? tRNA, बरोबर, 3च्या रूपात. आता हा इथे काय T आहे, तीनच्या रूपामध्ये काय असणार? मटेरियल आणणार. आणि हे मटेरियल tRNA इथे बरोबर इथे येणार, बरोबर. टीला काय? ए चिटकणार, एला काय चिटकणार? टी, जीला काय? सी. हे 3 चिटकले, बरोबर, हे एकमेकाला चिटकले पेप्टाईड बॉन्डने. कुठल्या बॉन्डने? पेप्टाईड बॉन्ड. म्हणजे ही जोडी पूर्ण झाल्या, बरोबर. म्हणजे हे कोडॉन होते आणि कोडॉनला कोण चिटकले? हे अँटीकोडॉन. म्हणजे tRNA काय आणले? अँटीकोडॉन. हे अँटीकोडॉन जिंकल्यामुळे काय झाली? ही पेअर पूर्णपणे जोडली गेली. मग असंच पुढे जेवढ्या पण लिंक असणार tRNA त्यांचे अँटीकोडॉन इथे आणणार आणि ह्याला चिटकवणार. कळलं? बघा. आणि ही जी अँटीकोडॉन चिटकवण्याची जी प्रोसेस आहे, बरोबर, मग ह्यालाच नाव दिले त्यांनी ट्रान्सलेशन. The amino acid brought by the tRNA are bonded to get the peptide bond with help of rRNA. बरोबर. During this process, ribosome keep on moving one end to the another end by distance of one triple codon called a translocation. Such many chain come together to form the complete protein. This contain the control various function in the body living organism. आता इकडे लक्ष द्या. आता एवढं तर झालं. आता मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यावर असे भरपूर कोड असतात, हे एकमेकाला चिटकले जातात. मग काय होणार? रायबोझोम जो आहे, रायबोझोम हा इथून तो इथून असा मूव्ह होणार, बरोबर, आणि शुअर करणार की प्रत्येक बॉन्ड चिटकलेला आहे, म्हणजे एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत. ह्यालाच नाव दिले आपण ट्रान्सलोकेशन. मग आता झालं हे एक चेन. अशा अनेक चेन असतात, त्या एकत्र येतात आणि प्रोटीन बनवतात. कॉम्प्लेक्स चेन एकमेकांना अजून चिटकतात. हेच म्हणजे तुमचं प्रोटीन सिंथेसिस. काय असतं? प्रोटीन सिंथेसिस. Living organism can be produced new individual like the themselves due to the genes only. Some of those genes are transmitted next generation without any changes. Due to this, some character parents are transferred their offspring. However, some sudden changes occur. Sometimes a nucleotide change the position and cause the minor change, which is called a mutation. Example, mutation may occur the sickle cell anemia. आता बघा, ही बरोबर लाईनीज सिरीज असते. आता काय होतं की बरोबर ही लाईनीज सिरीज बनत जाते, प्रोटीन बनत जातं, पण सडन काय होतं? चेंज होतं. त्याला आपण म्युटेशन म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा ना की एक प्रोटीन बनवायचं होतं, ए नंतर टीच पाहिजे होता आणि त्याच्यानंतर सी पाहिजे होता, जी पाहिजे होता. काय होतं? ही जी सिक्वेन्स आहे ATC ही चेंज होते. टीच्या जागी सी आला, सीच्या जागी टी आला. म्हणजे काय झालं? जागा चेंज झाली. म्हणजेच काय झाला? चेंज झाला. आणि चेंजलाच आपण बोलतो म्युटेशन. आणि हे म्युटेशन काय असतात? हार्मफुल असतात. म्हणून बघा आपण 9thला बघितलं होतं की म्युटेशन झाल्यामुळे काही जेनेटिक रोग होतात, ज्याला सिकल सेल ॲनिमिया आपण बघा नाव दिलं होतं. म्हणजे काय? ह्या पेजवर अजून एक प्रश्न तुम्हाला आला सिंगल डेफिनेशनचा की म्युटेशन म्हणजे काय? की काय होतं? जीन्सची ऑर्डर चेंज होतात किंवा जीन्स रिप्लेस होतात. जीन्सची काय होते? अदलाबदली होते आणि त्यामुळे काय होतं? डिसऑर्डर तयार होतात, व्याधी तयार होतात. इट इज नोन ॲज द म्युटेशन. सो या पेजवर तुम्हाला हा एक प्रश्न आला, म्युटेशन. कळतं? सो हे होतं तुमचं सिंगल पेज. एक लक्षात घ्या, थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, वाटतं तेवढं सोपं नाही. सो आता एक काम करायचं, हे शक्यतो माझं ॲडवाईज असेल की तुम्ही शक्यतो हा जो पेज आहे ना पुस्तकातून एकदा वाचा आणि एकदा तुम्ही जर नवनीतची समरी भेटली तर त्या नवनीतच्या समरीमधून ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सक्रिप्शन तिथून वाचा. बरोबर, पुस्तकात वाचण्यापेक्षा तिथून वाचलं तर उत्तम. ठीक आहे, हे पहिलंच पेज आहे.
नंतर आपण 2 लेक्चरमध्ये बाकीचा धडा काहीच नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगतो बाकीच्या धड्यामध्ये काही दमच नाही. हे पेज अभ्यास करण्यासारखं क्रिटिकल फक्त एकच पेज आहे. ठीक आहे, चल.